आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार. शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांकडे. महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलेल्या लाडक्या बहिणींना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे लक्ष. 1500चा हप्ता 2100 होणार का या प्रश्नांची उत्तरं आजच्या अर्थसंकल्पात मिळणार. आजच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या त्यातल्या किती गोष्टी पूर्तता आणि विचार अर्थसंकल्पात केला जाणार याकडे विरोधकांचं लक्ष. राज्याची आर्थिक घडी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नीट झालेली दिसेल. येत्या 10 ते 15 वर्षात महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात प्रबळ राज्य असेल. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सरकारला कोणत्याही योजना थांबवता येणार नाही. शेतकरी सर्वसामान्य जनतेला सरकारला न्याय द्यावाच लागेल, अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवू. अंबादास दानवेंची अर्थसंकल्पापूर्वी प्रतिक्रिया. काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर आज पत्रकार परिषद घेऊन नवी राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक वाढवली आहे. गद्दारांनी पक्ष चोरला तरीही आपण मशाल घेऊन ठाम. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं. उद्धव ठाकरेंचा टोला. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातून शिवसैनिकांना सूचना. तर विधानसभा जिंकूनही पालिका निवडणुका घेण्याची भीती का? ठाकरेंचा सवाल. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा सगळ्यात मोठा फेक नरेटिव्ह. संजय राऊतांची भाजपवर टीका. भाजपमध्ये 80% नेतेही काँग्रेसचे असल्याचं राऊतांचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत. अंधश्रद्धेमध्ये वाहून जात श्रद्धेच्या बाता मारू नयेत. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नाही तर धार्मिक परंपरा आहे. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गोदावरीत दूषित पाणी येतं मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय. महाजनांचं विधान. राज ठाकरेंनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा. भाजप आमदार राम कदमांची प्रतिक्रिया. जे कुंभमेळ्याला गेलेच नसतील त्यांनी घरात बसून बोलू नये. राम कदमांचा हल्लाबोल. राज ठाकरेंनी कुंभमेळ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य भाविकांचा अपमान करणारं. भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. तीर्थांची परीक्षा करू नये. 65 कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर अश्लील चाळे केलेल्या गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी. गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. पुण्यातील लघुशंका घटनेवरती विजय वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त. राज्यामध्ये आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही अशी सगळ्यांची भावना. वडेट्टीवार यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. 15 गायी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकारात गुन्ह्याची नोंद. मात्र या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची पाचपुतेंची प्रतिक्रिया. लयभारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. साताऱ्यातील दहिवडी पोलिसांची मुंबईत कारवाई. मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप. कल्याणचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी. अंबरनाथमधील कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातानं लिफाफा देत ही धमकी दिली. अंबरनाथमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सतीश भोसले आणि त्याला पैसा पुरवणाऱ्या आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे. सचिन खरात यांची मागणी. सतीश भोसले सुरेश धस यांच्यासाठी काम करतो त्यामुळे त्यांची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी. लक्ष्मण हाकेंची मागणी. सतीश भोसलेची 2021 मध्येच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानंतर भाजपच्या लक्ष्मण जाधव यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्पेशल फोर्स लावावा लागेल अशी स्थिती. कृष्णा आंधळे बेपत्ता असल्यावरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. वैभवी देशमुखची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी.
संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आपल्या वडिलांसाठी लढती आणि तरीही सरकार आरोपींना पाठीशी घालतंय. अंबादास दानवेंची सरकारवर टीका. मला सगळ्या समाजाचं नेतृत्व करायचंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी आपण प्रयत्नशील. पंकजांचं वक्तव्य. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरती कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तिकारांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. सरकार मूर्तिकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन. चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात. मात्र आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांनी संताप व्यक्त केला. चंद्रपूरमधील घुग्गुस शहर. काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार. बाईकवरून आलेल्या 2 युवकांनी घरावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर शहरात तणाव. तब्बल 12 वर्षांनंतर भारत पुन्हा चॅम्पियन. न्यूझीलंडचा 4 विकेट्सनं धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या नावावर सलग दुसरी आयसीसी ट्रॉफी. T20 विश्वचषकानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवरही नाव कोरलं. टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माच्या 76 आणि श्रेयस अय्यरच्या 48 धावांच्या खेळीनं संघाच्या विजयात मोलाचं योगदान. रोहितनं 7 चौकार आणि 3 षटकार तर श्रेयसनं 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले. रोहित शर्मानं त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चालत असलेल्या अफवांचं खंडन करत अजून तरी निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. कर्णधार म्हणून रोहित शर्मानं अवघ्या 10 महिन्यात 2 आयसीसी स्पर्धा जिंकल्या. 1 जुलै 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप आणि आता 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी. विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचा जोरदार जल्लोष. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं डान्स केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय संघाचं दुबई हॉटेलमध्ये जंगी स्वागत. ढोल वाजवत रोहित टीमचं स्वागत करण्यात आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव कोरत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन आणि टीम इंडियाला खूप शुभेच्छा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचं अभिनंदन. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन. भारताच्या विजयावरती पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं भारत चॅम्पियन्स ट्रॉफीला डिझर्व्ह करत होता असं म्हणत टीम इंडियाचं अभिनंदन केलं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भारताचा विजय मोठ्या उत्साहात साजरा. प्रवाशांनी टर्मिनलवर थेट प्रक्षेपण पाहत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद लुटला. रोहित शर्माच्या भारतीय टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरल्यानंतर नागपूरमध्ये विजयी जल्लोष. फटाक्याची आतिषबाजी करत नागरिकांकडून विजयोत्सव साजरा. धुळ्यात देखील क्रिकेटप्रेमी तरुणांनी शहरातील आग्रा रोड भागामध्ये एकत्र येत जल्लोष साजरा केला. यावेळी आग्रा रोडवरती फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत जोरदार जल्लोष केला. हाती तिरंगा झेंडा घेत जोरदार घोषणाबाजी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मॅच जिंकल्यानंतर नागरिकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडवर टोळक्याकडून राडा. चाकू दगडांनी बेदम मारहाणीमध्ये एक तरुण गंभीर जखमी. मारहाण करणाऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात. किल्ले रायगड रस्त्यावरील नाते गावात रात्री पेंढ्याचे भारे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. आगीमध्ये ट्रकमधील पेंढा जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. पालघरच्या तारापूर जवळच्या कुडणमध्ये तलावात हजारो मृत माशांचा खच. नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचा संशय. नक्षलवाद्यांना आता छत्तीसगड सीमेतून नो एंट्री. सीमेवर प्रवेशद्वार असलेल्या गडचिरोलीतील कवंडे गावात 24 तासामध्ये पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावरती पंखा पडला. शिक्षकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं.
पालघरच्या बोईसरमध्ये वाद झाल्यानं रिक्षाचालकाचा एसटी बस चालक आणि वाहकावर हल्ला, रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल. बदलापूर पाईपलाईन रोडवरती भीषण अपघात, दुचाकीस्वार ट्रक खाली आल्यानं जागीच मृत्यू, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. साताऱ्यामध्ये 3 भीषण अपघातात, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. यवतमाळच्या कोटंबामध्ये 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, पोहण्यासाठी गेला असता गाळात अडकल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये 22 लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त, कारधा पोलिसांची मोठी कारवाई, बंदी असून देखील तंबाखूची विक्री सुरू होती. पुण्यामध्ये तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन, मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन केल्यानं मेट्रो सेवा काही काळासाठी खोळंबली. मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. मेट्रो ट्रॅकवर आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करणार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती. पुण्यामध्ये मेट्रो मार्गिकेवर आंदोलन करणं भोवलं, आंदोलन करणाऱ्या 15 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरामध्ये जनजागृती अभियानाचं आयोजन. 19 मार्चला 1 दिवसीय धरणं आंदोलनानं अभियानाची सांगता होणार. परभणीमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण, छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं यासाठी ई दरबार संकल्पना राबवली. यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान, मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केलं. औरंगजेब हा भारताचा आदर्श नाही, तो भारताला लुटण्यासाठी आला होता, बाबा रामदेव यांचं विधान. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, रामदेव बाबांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयामध्ये जाऊन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. धनखड यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री मॉरिशसच्या 2 दिवसांच्या राज्य दौऱ्याला रवाना होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.